पंतप्रधानांच्या हस्ते आज शेतकरी सन्मान निधी अंतर्गत जवळपास 9,26,00,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याचा होणार वितरण. उत्तर प्रदेशात सुलतानपूर इथं आज खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयात मानहानी खटल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सुनावणी. लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध झालेल्या कथित हिंसेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या 4 सदस्यीय केंद्रीय पथकानं दिली कूचबिहारला भेट. मणिपुरातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आढावा बैठकीत प्रतिपादन. धोरणात्मकरित्या केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करण्याच्या दिल्या सूचना. जम्मू काश्मीरमधील रियासी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकरता भाजपाचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती. दार्जिलिंगजवळ कांचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीनं धडक दिल्यानं मोठी दुर्घटना. 9 ठार तर सुमारे 50 जखमी. अपघातग्रस्तांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून अपघाताची चौकशी होणार असल्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि सहकाऱ्यांना सरकारी शिष्टमंडळाकडून चर्चेचं आमंत्रण. हाके मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषणावर ठाम. आणि आशियाई महिला चित्रपटकारांच्या सन्मानार्थ मिफमध्ये आशियाच्या विविध भागांमधल्या महिला दिग्दर्शकांच्या निवडक चित्रपटांचं प्रदर्शन. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी